Hello students, this is Supriya Mogle, Assistant Professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. I am here to discuss about one of the important and interesting topic of management, that is leadership. So in this video, we are going to learn what is leadership, and there are so many theories of leadership. So we'll start. First, meaning. आता leadership म्हणजे काय? Leadership is an act of influencing subordinate to perform and engage them in achieving a goal. म्हणजे असा एक लीडर असतो कंपनीमध्ये, तर त्याला त्याच्या सबऑर्डिनेट्सना म्हणजे त्याच्याबरोबर काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत, त्यांना काम करायला इन्फ्लुएन्स करायचं, त्यांना मोटिवेट करायचं, त्यांना काम करायला भाग पाडायचं. ओके. आणि त्यांना जो आपला ऑर्गनायझेशनचा गोल आहे तो अचीव करण्यासाठी त्यांना कामामध्ये गुंतवून ठेवायचं, त्यांचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे. आणि अशा प्रकारचे काही फॅक्टर्स असतात ज्याच्यामध्ये लीडरला गाईड करावं लागतं, एम्प्लॉईजना सुपरवाइज करावं लागतं, त्यांना एनर्जी द्यावी लागते, त्यांना चॅनलाइज त्यांचे एफर्ट्स करावे लागतात, म्हणजे त्यांचे काय काय स्किल्स आहेत, टॅलेंट्स आहेत, त्याचं ऑप्टिमम यूज करून घ्यायचा. अशा प्रकारचे काही कॉमन गोल्स असतात ज्याचा अभ्यास आपण लीडरशिप मध्ये करतो. तर दोन प्रकारची माणसं असतात कंपनीमध्ये, एक असतो मॅनेजर आणि एक असतो लीडर. ओके. मॅनेजर असतो, त्याच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना आपण वर्कर्स म्हणतो, म्हणजे वर्कर्स जे असतात ते मॅनेजरचं ऐकतात, राईट. तर लीडरचं कसं असतं, लीडरचे फॉलोअर्स असतात, जो लीडर सांगेल त्याप्रमाणे ते फॉलो करतात. पण मॅनेजर आणि लीडर मध्ये काय फरक असतो? मॅनेजर म्हणतो गो अँड डू दॅट वर्क. ओके. आणि लीडर म्हणतो लेट्स डू इट, म्हणजे तो त्यांना सपोर्ट करतो ऍज कम्पेअर टू मॅनेजर. तो त्यांना जास्त इन्फ्लुएन्स करतो, गाईड करतो त्या एम्प्लॉईजना आणि मोटिवेट सुद्धा करतो काम करण्यासाठी. तर त्यामध्ये लीडरशिपच्या काही थेरीज आहेत, आपण वन बाय वन बघू. तर थेरीज मध्ये तीन टाइप्स आहेत: पर्सनॅलिटी थेरी, बिहेवियरल थेरी आणि सिच्युएशनल थेरी. तर पर्सनॅलिटी थेरी ही आहे ती लीडरच्या पर्सनॅलिटी वरती डिपेंड करते. पर्सनॅलिटी म्हणजे अगेन फक्त फिजिकल पर्सनॅलिटी नाही, तर त्याचं बिहेवियर, त्याचं कॅरेक्टर, त्याचं त्याची काम करण्याची पद्धत असेल, त्याचं एकमेकांशी बोलायची पद्धत असेल, तो कसं बिहेव करतो, अशा प्रकारचे जे फॅक्टर्स असतात, जे पर्सनॅलिटी तुमची ठरवतात, त्यावर डिपेंड थेरी असते. त्याच्यानंतर बिहेवियरल थेरीमध्ये कसा तो बिहेव करतो, म्हणजे त्याच्या पर्सनॅलिटी मधलं फक्त त्याचा बिहेवियरल पार्ट जो आहे त्याच्यामध्ये हा स्टडी केला जातो. म्हणजे ते कशा प्रकारे एखाद्या सिच्युएशनला किंवा एखाद्या गोष्टीला कोणी एम्प्लॉईजना काही समजलं नाही किंवा एखादा एम्प्लॉई आर्ग्यू करत असेल तर तो कसा बिहेव करतो, तो प्रॉपर वे मध्ये बिहेव करतो का, त्याचं बिहेवियर निगेटिव्ह असतं, अशा प्रकारच्या थेरीजना बिहेवियरल थेरी म्हणतात. देन सिच्युएशनल थेरी. सिच्युएशनल थेरी म्हणजे लीडर्स, या थेरीचा असा अर्थ होतो की सिच्युएशन नुसार लीडर ची स्टाईल बदलते किंवा सिच्युएशन जशी येईल त्याप्रमाणे तो वागत जातो. दॅट इज कॉल्ड सिच्युएशनल थेरी. तर फर्स्ट आहे ट्रेट थेरी. ट्रेट थेरी ही पर्सनॅलिटी थेरी मधली येते. पर्सनॅलिटी थेरी मध्ये ऍक्च्युली दोन थेरीज सांगितल्या होत्या: ग्रेट मॅन थेरी अँड ट्रेट थेरी. ग्रेट मॅन थेरी मध्ये असं सांगितलं गेलंय की लीडर हा म्हणजे जन्मजात असला पाहिजे, त्याच्या रक्तामध्ये ते पाहिजे, कसं लीडरशिप करायचं किंवा लोकांवर कसा कंट्रोल ठेवायचा, ते दुसऱ्याकडून शिकून होत नाही, तर ते ऍक्च्युली त्याच्या बाय बर्थ असलं पाहिजे, असं ही ग्रेट मॅन थेरी सांगते. पण ट्रेट थेरी सांगते की तुम्ही काही क्वालिटीज जर त्यांना लर्न करायला दिल्या, म्हणजे त्यांनी जर काही क्वालिटीज त्यांच्यामध्ये असतील तर तो सक्सेसफुल लीडर होऊ शकतो. म्हणजे
आपण त्याला काही लर्निंग किंवा काही शिकवू शकतो एक्स्ट्रा, किंवा काही वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीज असतात ज्या प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळ्या असतात, आणि ज्या क्वालिटीज दिलेल्या आहेत त्या प्रकारे जर एका माणसामध्ये क्वालिटीज असतील तर तो एक सक्सेसफुल लीडर म्हणू शकतो आपण त्याला. तर कुठल्या कुठल्या क्वालिटीज असतात? ट्रेट थेअरीनुसार पहिल्यांदा तरी फिजिकल ट्रेट्स, ओके, फिजिकल काय काय त्याचं गुड फिजिक असायला पाहिजे असतं, किंवा अपिअरन्स त्याचा, त्याची हाईट, वेट, आणि त्याची हेल्थ वगैरे, या सगळ्या गोष्टी फिजिकल ट्रेटमध्ये. इंटेलिजन्समध्ये नॉलेज, त्याचं नॉलेज किती आहे. इंटिग्रिटीमध्ये कमिटमेंट, तो कमिटमेंट किती करतोय, तो ड्युटी किती चांगल्या प्रकारे करतोय त्याची ड्युटी. देन एनर्जी म्हणजे एक्सायटेड असतो प्रत्येक गोष्टीसाठी, इन्थुझियास्टिक असतो. डिसिसिव्हनेस मीन्स तो विलिंगनेस टू ऍक्ट, म्हणजे प्रत्येक काम त्याला आनंदाने तो करतो. देन मॅच्युरिटी, त्याच्यात तो मॅच्युअर असतो बऱ्यापैकी. देन टेक्निकल स्किल्स, त्याच्याकडे टेक्निकल स्किल्स असतात. देन ही इज ऑनेस्ट अँड लॉयल. डिसिजन मेकिंग स्किल्स असतात. मोटिवेटिंग स्किल्स असतात, लोकांना कसं मोटिवेट करायचं, लोक मग काय केल्यानंतर ते काम करू शकतील. कम्युनिकेशन स्किल्स असतात, लोकांशी कसं बोलायला पाहिजे, कुठल्या प्रकारे बोलणं व्हायला पाहिजे. सोशल स्किल्स म्हणजे कसं बिहेव करायला पाहिजे लोकांशी, फ्रेंडली रिलेशनशिप कसं ठेवायचं. देन एम्पथी म्हणजे लोकांना रिस्पेक्ट देणे. इमोशनल स्टॅबिलिटी, इमोशनली तो किती स्टेबल आहे, तो सेंटी होत नाही ना, किंवा त्याचा टेम्पर लूज होत नाही, लगेच त्याला राग येतो का, किंवा तो सेंटी होतो का, अशा गोष्टी त्याच्यामध्ये नसतात लीडरमध्ये. तो इमोशनली खूप स्टेबल असतो. सेल्फ कॉन्फिडन्स असतो. टॉलरन्स म्हणजे सहनशक्ती खूप जास्त असते. इनिशिएटिव्ह, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन ते काम पूर्ण करतो. मग ह्या जर सगळ्या क्वालिटीज एका माणसामध्ये असतील तर तो सक्सेसफुल लीडर होऊ शकतो. ओके, किंवा एका सक्सेसफुल लीडर मध्ये या क्वालिटीज असतात. देन नेक्स्ट इज द ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीज स्टडी. ह्या थेरीमध्ये ही थेरी बिहेवियरल थेरीमध्ये येते. तर ही थेरी बिझनेस, जी USA मध्ये ओहिओ या ठिकाणी हा रिसर्च केला होता, बिझनेस रिसर्च 1945 मध्ये. द थेरी अटेम्प्टेड टू आयडेंटिफाय डिटर्मिनंट्स ऑफ लीडर बिहेवियर, म्हणजे यामध्ये दोन डिटर्मिनंट्स त्यांनी शोधून काढलेले आहेत, किंवा डायमेन्शन्स म्हणू शकतो, ज्याचा त्याच्या बिहेवियर वरती परिणाम होतो. तर ते इम्पॉर्टंट डायमेन्शन्स कुठले आहेत? इनिशिएटिव्ह, स्ट्रक्चर आणि कन्सिडरेशन. सो इनिशिएटिव्ह स्ट्रक्चर दॅट इज ॲब्रिव्हेटेड ॲज IS, ते IS ने डिनोट करतात. तर IS म्हणजे इनिशिएटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे वेल डिफाईन्ड वर्क प्रोसिजर्स असतात, म्हणजे काम व्यवस्थित फॉलो करायला लागतं, फॉलोअर्सना ते ऐकावं लागतं आणि ते परफॉर्म करावे लागतात जॉब्स. कन्सिडरेशन मध्ये थोडं फ्रेंडशिप टाईप रिलेशन असतं लीडर आणि एम्प्लॉईज मध्ये. म्युच्युअल ट्रस्ट असतो, रिस्पेक्ट असतो एकमेकांबद्दल, लीडरला फॉलोअर्स बद्दल रिस्पेक्ट असतो आणि फॉलोअर्सला लीडर बद्दल रिस्पेक्ट असतो. सो इनिशिएटिव्ह स्ट्रक्चर मध्ये फक्त कामाला महत्त्व दिलं जातं, त्याच्यामध्ये काम व्यवस्थित ऍक्टिव्हिटीज सांगितल्या जातात, त्याप्रमाणे त्यांना परफॉर्म करायचं असतं. पण कन्सिडरेशन मध्ये थोडं फ्रेंडली वातावरण असतं, ट्रस्ट असतो एकमेकांबद्दल. तर त्याच्यावरून एक 4 कॉम्बिनेशन्स बनवलेले आहेत या थेरीमध्ये. तर लो IS अँड हाय C, दॅट इज लो इनिशिएटिव्ह स्ट्रक्चर आणि हाय कन्सिडरेशन, असं एखाद्या वेळेस कॉम्बिनेशन होऊ शकतं, किंवा दोन्ही हाय असू शकतात, दोन्ही लो असू शकतात, किंवा एक IS हाय आणि कन्सिडरेशन लो. तर ह्याच्या 4 कंडिशन मध्ये 4 आउटपुट येऊ शकतात. आता पहिल्यामध्ये समजा लो IS असेल आणि हाय कन्सिडरेशन, म्हणजे कामाचं जास्त त्यांनी म्हणजे इनिशिएटिव्ह स्ट्रक्चर मध्ये काय आहे, कामाला जास्त महत्त्व दिलं जातं. मग जर लो असेल, ते कामाला जास्त महत्त्व न देता फ्रेंडशिपलाच फक्त महत्त्व दिलं तर चालेल का? नो. देन लो IS अँड लो, दोन्ही पण लो असून चालणार नाही, कामाकडे पण लक्ष नाही आणि फ्रेंडली वातावरण पण नाही, तर एम्प्लॉईज व्यवस्थित काम करणार नाहीत. देन फोर्थ वन बघा, हाय IS अँड लो C, म्हणजे
कामाचं खूपच प्रेशर आहे. प्रोसिजर्स खूप स्ट्रिक्ट ठेवलेल्या आहेत. हाय म्हणजे कामाला खूप महत्त्व दिलं जातं आणि एम्प्लॉईजना तेवढं जास्त महत्त्व दिलं जात नाही. लो सी म्हणजे लो कन्सिडरेशन मध्ये तेवढा ट्रस्ट नसतो, रिस्पेक्ट नसतो, फ्रेंडशिप नसते एम्प्लॉईज मध्ये किंवा लीडर आणि एम्प्लॉईज मध्ये. तर तो सुद्धा एक चांगला आउटपुट नाही. तर ह्या थेरीमध्ये हा आउटपुट जो सेकंड कॉलम मध्ये दिसतोय आपल्याला, हाय आयएस आणि हाय सी म्हणजे कामाला सुद्धा व्यवस्थित चांगलं फॉलो केलं पाहिजे किंवा महत्त्व दिलं पाहिजे, प्लस फ्रेंडशिप पण पाहिजे, ट्रस्ट पाहिजे आणि रिस्पेक्ट पण पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी असतील तर लीडरशिप सक्सेसफुल होते. ओके. Then next is Michigan University Studies. So मिशिगन युनिव्हर्सिटी नावाची एक युनिव्हर्सिटी आहे, तिथल्या स्टडी मध्ये ही थेरी इम्प्लिमेंट केली होती, ज्याच्यामध्ये ही सुद्धा बिहेवियरल थेरी मध्ये येते आणि बिहेवियरल कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याच्यावरती डिपेंड करतात हे दोन. तर दोन टाईप्सचे बिहेवियर इथे डिफाईन केले, जॉब सेंटर्ड बिहेवियर अँड एम्प्लॉई सेंटर्ड बिहेवियर. आता जॉब सेंटर्ड नावामध्येच दिसते, जॉब सेंटर्ड मध्ये जॉबला जास्त महत्त्व दिलं जातं. लीडर फोकसेस ऑन वर्क अँड एम्प्लॉई आर कन्सिडर्ड ॲज अ रिसोर्स जस्ट लाईक अ मशीन. म्हणजे जॉब सेंटर मध्ये फक्त कामाला महत्त्व दिलं जातं आणि एम्प्लॉईजना एक रिसोर्स म्हणून ट्रीट केलं जातं. जसं आपण मशीन आणि मनी वगैरे रिसोर्सेस आहेत कामासाठी, तसाच एक एम्प्लॉई आहे जो आपला एक फक्त रिसोर्स आहे, अशा प्रकारे त्याचं ट्रीटमेंट असतं. तिथे क्लोज सुपरविजन असतं, म्हणजे खूप स्ट्रिक्ट सुपरविजन असतं. त्यांनी ऑथॉरिटी आणि पॉवरचा यूज करतात आणि इव्हॅल्युएशन डन क्रिटिकली, म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स मेजर करायचं असतं ते खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. त्याला म्हणायचं जॉब सेंटर्ड बिहेवियर. आणि एम्प्लॉई सेंटर्ड बिहेवियर म्हणजे एम्प्लॉईजना सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जातं ॲज कम्पेअर टू जॉबला आणि एम्प्लॉईला दोन्ही. हिअर एम्प्लॉई इज कन्सिडर्ड ॲज अ इम्पॉर्टंट इलिमेंट. सो त्याला फक्त एक रिसोर्स न मानता एक कंपनीचा एक इम्पॉर्टंट इलिमेंट म्हणून मानलं जातं. लीडर एनकरेज वर्कर टू पार्टिसिपेट. तर वर्कर्सना सुद्धा काही गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करून घेतलं जातं, की काही डिसिजन्स असतील तर त्यांचं सुद्धा मत विचारात घेतलं जातं. लेबर वेलफेअर. तर लेबर वेलफेअर त्यांचं चांगलं होण्यासाठी, त्यांचं त्यांचं भलं होण्यासाठी म्हणतो आपण मराठीमध्ये. तर त्यासाठी काही फॅसिलिटीज दिल्या जातात, म्हणजे इन्शुरन्सेस असतील, काही त्यांना अदर फॅसिलिटीज लाईक कंपनीमध्ये हेल्थ फॅसिलिटीज असतात, मेडिकल फॅसिलिटीज दिल्या जातात, इन्शुरन्सेस असेल, त्यांच्या मुलांसाठी शिक्षण असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. पर्सनल ग्रोथ म्हणजे एम्प्लॉईची सुद्धा करिअर डेव्हलप व्हायला पाहिजे. तो वर्षानुवर्षे जर एकाच पोस्टवरती काम करत असेल तर दॅट इज नॉट गुड. सो त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटीज ऍड करत, थोडं प्रमोशन देत, थोडं हायर पोझिशन वरती आपण नेलं पाहिजे. सो हे एम्प्लॉई सेंटर्ड बिहेवियर मध्ये येतं. तर मिशिगन युनिव्हर्सिटी स्टडीज मध्ये हे दोन टाईप्सचे बिहेवियर या थेअरीमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत. Then fourth is Fiedler's contingency theory. Fiedler's contingency theory मध्ये it is introduced by Fred Fiedler. Okay, he has developed the first contingency theory of leadership, that is in 1967. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर leadership effectiveness depend on proper match between leader style and situations gives control to the leader. So फिडलरच्या थेरीमध्ये असं सांगितलेलं आहे की लीडरशिपची स्टाईल आहे आणि सिच्युएशन्स आहेत, त्याच्यामध्ये प्रॉपर मॅच जर असेल तर तो चांगला इफेक्ट होऊ शकतो, त्याचा चांगला इफेक्ट होऊ शकतो किंवा तो इफेक्टिव्ह लीडरशिप म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये तीन सिच्युएशन्स त्यांनी सांगितलेले. पोझिशन पॉवर म्हणजे ऑथॉरिटी असेल किंवा त्याची पॉवर असेल ती व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्यूट केलेली असेल लीडरला, आणि जर ही हाय असेल तर. देन टास्क स्ट्रक्चर मध्ये
सबऑर्डिनेट्सचे जे जॉब्स आहेत ते त्यांना व्यवस्थितपणे सांगितलेत, प्रत्येकाला त्याचं काम वाटून दिलं, त्यांना व्यवस्थित ते काम समजावून सांगितलं, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, त्यांना काय काम करायचं आहे, हे टास्क त्यांना प्रत्येकांना दिला. देन लीडर मेंबर रिलेशनशिप म्हणजे लीडर ऍक्सेप्टेड आहे का रिजेक्टेड आहे फॉलोअर्सना. तर हे तिन्ही जर हाय पॉइंट वरती असतील तर तुमचं कंडिशन जी आहे किंवा लीडरशिप स्टाईल आहे ती ओके आहे, फेवरेबल कंडिशन्स आहे असं मानलं जातं ह्या थेरीनुसार. देन फिफ्थ इज हासे ब्लँचर्ड्स थेरी. आता या थेरीमध्ये असं सांगितलंय, पहिल्यांदा ही थेरी पॉल हार्से अँड केन ब्लँचर्डनी इम्प्लिमेंट केली आहे 1974 मध्ये. दे वर डिसॲग्रीड विथ ट्रेड थेरी. ट्रेड थेरीमध्ये आपण काय शिकलो की क्वालिटीज इम्पॉर्टंट असतात, त्या क्वालिटीज जर त्या लीडरमध्ये असतील तर तो सक्सेसफुल लीडर. पण हार्से आणि ब्लँचर्ड नुसार त्यांना ही थेरी पटलेली नाही. तर ते म्हणतात की सक्सेसफुल लीडर अडॅप्ट्स हिज बिहेवियर अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. त्या दोघांचं असं मत आहे की सिच्युएशन नुसार त्याने बिहेवियर चेंज करायला पाहिजे, ना की एकच बिहेवियर सगळ्या सिच्युएशन मध्ये त्यांनी यूज करायला पाहिजे. तर त्यांनी ट्राय डायमेन्शनल लीडर इफेक्टिव्हनेस मॉडेल इंट्रोड्यूस केलं, ज्याच्यामध्ये ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीची जी स्टडी होती ती थेरी, फिडलर्स कॉन्टिजन्सी थेरी आणि हार्से ब्लँचर्ड अशी तिन्ही थेरी मिळून एक मॉडेल तयार केलं. त्याला म्हणलं ट्राय डायमेन्शनल लीडर इफेक्टिव्हनेस मॉडेल. आणि त्याच्यामध्ये एक थर्ड डायमेन्शन त्यांनी ऍड केला, दॅट इज मॅच्युरिटी लेवल ऑफ सबऑर्डिनेट्स. तर मॅच्युरिटी लेवल ऑफ सबऑर्डिनेट्स पहिल्या ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी थेरीमध्ये काय सांगितलं होतं, तर त्यात इनिशिएटिव्ह स्ट्रक्चर आणि कन्सिडरेशन म्हणजे कामाला किती महत्व द्यायचं आणि फ्रेंडशिप पण ठेवली पाहिजे आणि ह्या गोष्टी पण ऍड करायला पाहिजेत. प्लस फिडलर्स थेरीमध्ये काय सांगितलं की सिच्युएशन नुसार किंवा त्याची स्टाईल आणि सिच्युएशन मध्ये एक मॅच असायला पाहिजे. तर ह्या दोन थेरी ऍड करून त्यांनी स्वतःची एक डायमेन्शन त्याच्यामध्ये ऍड केलं, दॅट इज मॅच्युरिटी लेवल ऑफ सबऑर्डिनेट्स. मॅच्युरिटी लेवल म्हणजे काय, तर सबऑर्डिनेट्स म्हणजे जे काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यांची मॅच्युरिटी लेवल सुद्धा इम्पॉर्टंट असते, कारण ते फॉलो करत असतात कोणाला, लीडरला ते फॉलो करत असतील तर ते ऍक्सेप्ट करतात किंवा रिजेक्ट करतात लीडरला. त्यांना जर लीडरचं बिहेवियर किंवा काही लिडरशिप स्टाईल आवडली, त्यांना ती ओके वाटली तर ते ऍक्सेप्ट करतात, नाहीतर ते रिजेक्ट करतात. पण ते ऍक्सेप्ट करण्यासाठी सुद्धा त्यांची मॅच्युरिटी लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना तेवढी मॅच्युरिटी आहे का, त्यांना तेवढी समज त्याचा आहे का, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. सो त्यासाठी हार्से ब्लँचर्ड थेरीने ही थर्ड डायमेन्शन ऍड केली ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी स्टडी आणि फिडलर कंटिजन्सी थेरीमध्ये आणि एक नवीन मॉडेल तयार केलं. सो दॅट वॉज हार्से ब्लँचर्ड थेरी. Then sixth is managerial grid. Managerial grid हे इम्प्लिमेंट केले रॉबर्ट ब्लेक अँड जेन माउंटन इन 1960. सो हे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ज्याच्यामध्ये 2 डायमेन्शनल व्ह्यूज आहेत लीडरशिप स्टाईलचे. 9 to 9 मॅट्रिक्स. 9 to 9 म्हणजे काय, आता समजा हा एक बॉक्स आहे, ओके, आणि याच्यामध्ये बघा 2 कॉलम्स आणि 2 रोज आहेत, ओके, 1 2 2 कॉलम्स 2 रोज, तर याला आपण म्हणतो 2 into 2 मॅट्रिक्स. ओके, 2 into 2 मॅट्रिक्स. आणि याच्यामध्ये किती बॉक्सेस आहेत, 1 2 3 4. सो 4 याच्यामध्ये काय आहेत, सेल्स आहेत. ओके, तर अशा प्रकारेच मॅनेजरियल ग्रीड मध्ये 9 to 9 म्हणजे 9 कॉलम आणि 9 रोजचं एक बॉक्स तयार केला, एक मॅट्रिक्स तयार केला आणि प्रत्येक सेल मध्ये एक एक लीडरशिप स्टाईल टाकली. सो टोटल ते होतात 81 लीडरशिप स्टाईल्स आहेत आणि ते बेस्ड ऑन 2 डायमेन्शन. त्याच्यामध्ये 2 डायमेन्शन्स त्यांनी एक्सप्लेन केलेत, कन्सर्न फॉर प्रोडक्शन अँड कन्सर्न फॉर पीपल. आता कन्सर्न फॉर प्रोडक्शन म्हणजे सेम ॲज इनिशिएटिव्ह स्ट्रक्चर इन ओहिओ युनिव्हर्सिटी स्टडी. म्हणजे कन्सर्न फॉर प्रोडक्शनला जास्त महत्व द्यायचं, परफॉर्मन्स चांगला असायला पाहिजे, क्वांटिटी किती करतोय आपण, क्वालिटी कशी आहे प्रोडक्टची, तर हे सगळं इम्पॉर्टंट असतं.
कन्सर्न फॉर प्रोडक्शन मध्ये. आणि कन्सर्न फॉर पीपल मध्ये फ्रेंडली रिलेशन असायला पाहिजे. आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांच्या फिलिंग्सची रिस्पेक्ट केली पाहिजे. अशा गोष्टी येतात कन्सर्न फॉर पीपल मध्ये. तर आपण डायग्राम बघूया. सो ही अशी डायग्राम येते मॅनेजरियल ग्रीडची, ज्याच्यामध्ये 9 to 9 तुम्ही बघू शकता 9 रोज आणि 9 कॉलम्स आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी पाच टाईप्सचे लिडरशिप स्टाईल एक्सप्लेन केले, जे एका पर्टिक्युलर सेलमध्ये येतात. तर पहिलं इथे दिसते. आता इथे एक्स ऍक्सिस वरती त्यांनी कन्सर्न फॉर प्रोडक्शन ठेवलंय, वाय ऍक्सिस वरती कन्सर्न फॉर पीपल. तर जेव्हा ह्या सेलमध्ये तो माणूस येतो किंवा त्या लीडरची स्टाईल येते, त्याला म्हणायचं इम्पोवरिस्ड. ओके, इम्पॉवरिस्ड लीडरशिप स्टाईल. इम्पॉवरिस्ड लीडरशिप स्टाईल. आता इथे याचा तुम्ही ग्राफ काढताय तेव्हा तुम्हाला माहित असेल की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस चे पॉइंट्स इथे लिहिले जातात, बरोबर. तर ह्या सेलमध्ये येणाऱ्याचं पॉइंट आहे 1-1, म्हणजे दोन्ही पण लो आहे तिथे. कन्सर्न फॉर प्रोडक्शन पण लो आहे आणि कन्सर्न फॉर पीपल पण लो आहे. म्हणजे ह्युमन रिलेशनशिपला सुद्धा इम्पॉर्टन्स देत नाहीत आणि रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा किंवा कामाला सुद्धा तेवढं महत्व देत नाहीत. रिस्पॉन्सिबिलिटीज अवॉइड केले जातात. देन नेक्स्ट आहे 1-9. ओके, 1-9 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि वाय ऍक्सिस वरचा 9. तर याला म्हणायचं कंट्री क्लब. कंट्री क्लब मध्ये काय, हाय कन्सर्न ऑफ पीपल. ओके, 1 हा कशाचा आहे, एक्स ऍक्सिसचा. म्हणजे कन्सर्न फॉर प्रोडक्शन लो आहे आणि कन्सर्न फॉर पीपल हाय आहे. मग असं करून चालेल का की फक्त प्रोडक्शनला काहीच महत्व नाहीये पण हाय कन्सर्न ऑफ पीपल आहे, खूप फ्रेंडली वातावरण आहे, पण प्रोडक्शन क्वालिटी काहीच विचारात घेतलेली नाही. देन नेक्स्ट इज 9-1. ओके, 9-1 मध्ये काय, तर प्रोड्यूस ऑर पेरिश म्हणलं जातं याला, किंवा त्याला असं टास्क लिडरशिप स्टाईल आहे तसंही म्हणलं जातं. सो याच्यामध्ये काय आहे, तर कन्सर्न फॉर प्रोडक्शन हाय आहे आणि कन्सर्न फॉर पीपल लो आहे. देन आपण टीम बघूया. 9-9 म्हणजे दोन्ही पण हाय आहे. ओके, आणि मग इथे बघा 9-1 असेल, प्रोड्यूस ऑर पेरिश. याच्यामध्ये फक्त कन्सर्न फॉर प्रोडक्शन हाय ठेवून म्हणजे फक्त स्ट्रिक्ट सुपरविजन, फक्त कामापुरतच लक्ष, फक्त काम आणि काम 24 तास, आणि फ्रेंडली रिलेशन नाही किंवा त्यांच्या फिलिंग्सची काही रिस्पेक्ट नाही, त्यांचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही एम्प्लॉयरचं, तर असं चालत नाही. तर 5-5 मिडल ऑफ द रोड म्हणतात त्याला. मिडल ऑफ द रोड म्हणजे दोन्ही पण मीडियम मध्ये, दोन्ही बॅलन्स केलेलं आहे. ओके, जास्त प्रोडक्शनला पण महत्व दिलेलं नाही, जास्त पीपलना सुद्धा महत्व दिलेलं नाही. आणि 9-9 दॅट इज टीम. 9-9 टीम म्हणजे दोन्ही पण हाय, प्रोडक्शनला पण तेवढंच महत्व दिलं जात आहे, जास्त महत्व दिलं जात आहे. त्याचबरोबर पीपलना सुद्धा त्यांच्या प्रॉब्लेम्सना, त्यांच्या फिलिंग्सना जास्त रिस्पेक्ट दिला जातो, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. तर ही बेस्ट स्टाईल मानली जाते. ओके, जी 9-9 या सेल मध्ये येते दॅट इज टीम, इट इज बेस्ट लिडरशिप स्टाईल. सो हे मॅनेजरियल ग्रीड आहे. तुम्हाला जर शॉर्ट नोटला आलं तर तुम्हाला ही डायग्राम, हा ग्राफ काढावा लागेल. तर हे जे 5 पॉइंट्स आहेत तेच फक्त एक्सप्लेन करायचे आहेत, त्यांना काय म्हणलं जातं आणि त्यांचा अर्थ काय आहे, जो मी आता तुम्हाला सांगितला तो तुम्हाला खाली एक्सप्लेन करावा लागेल. प्लस यातली कुठली बेस्ट लिडरशिप स्टाईल आहे ते सुद्धा लिहावं लागेल. ओके, देन लिकर्ट फोर सिस्टीम लिडरशिप. लिकर्ट फोर सिस्टीम लिडरशिप हे केलेलं आहे रेन्सिस लिकर्टनी. त्याच्यामध्ये त्यांनी 4 सिस्टीम्स ऑफ लिडरशिप त्यांनी क्लॅरिफाय केलेल्या आहेत, ज्या बिहेवियर वरती डिपेंड आहेत. तर फर्स्ट आहे एक्सप्लॉयटेटिव्ह ऑथोरेटिव्ह लिडरशिप ऑर ऑटोक्रॅटिक. ऑटोक्रॅटिक म्हणजे काय, ऑटोक्रॅटिक लिडरशिप म्हणजे बॉस इज ऑलवेज राईट, जे बॉस सांगेल ते. तिथे वर्कर्सना काहीही हक्क नाही, तुम्ही मध्ये बोलायचं नाही किंवा तुम्हाला तुमचे आयडियाज, तुमचे ओपिनियन किंवा तुम्ही काही क्वेश्चन करायला तुम्हाला हक्क नाही. जो मॅनेजर किंवा जो लीडरने सांगितलेलं आहे तेच काम तुम्ही करायचं आहे. ओके, देन बेनिव्होलंट ऑथॉरिटिव्ह.
याच्यामध्ये काय येतं की ऑटोक्रॅटिक असतं, पण थोडा ट्रस्ट असतो सबऑर्डिनेट वरती, थोडं मोटिवेशन दिलं जातं, रिवॉर्ड दिला जातो चांगलं काम केलं तर, आणि काही पॉवर्स किंवा काही ऑथॉरिटी असते ती डेलिगेट केली जाते, म्हणजे दुसऱ्यांना ती वाटून दिलं जातं काम स्वतःचं. तो याच्यापेक्षा ही थोडी बेटर आहे. देन कन्सल्टेटिव्ह लिडरशिप म्हणजे रिवॉर्ड वरती जास्त फोकस दिला जातो. जर त्याने काम चांगलं केलं तर त्याला रिवॉर्ड मिळेल, काही इन्सेंटिव्ह बेनिफिट्स मिळतील, इथे पनिशमेंट दिली जात नाही. त्याच्यानंतर मोर ट्रस्ट ऑन द एम्प्लॉईज वरती ट्रस्ट दाखवला जातो. यूज आयडियाज ऑफ एम्प्लॉईज म्हणजे एम्प्लॉईची काही मतं लक्षात घेतली जातात, त्यांचे ओपिनियन्स विचारले जातात, त्यांच्या काही आयडियाज असतील तर त्या प्रोसेसमध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात. देन पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप. पार्टिसिपेटिव्ह मध्ये फ्रेंडली रिलेशन असतं, कम्प्लीट ट्रस्ट असतो एम्प्लॉईज आणि लीडर्स मध्ये, चांगल्या प्रकारचं वातावरण असतं, हेल्दी एन्व्हायरमेंट असतं, प्लस पॉझिटिव्ह मोटिवेशन असतं. एकमेकांना मोटिवेट केलं जातं काम करण्यासाठी. परफॉर्मन्स चांगला असेल तर त्यांना काही इन्सेंटिव्ह दिल्या जातात. पार्टिसिपेटिव्ह म्हणजे सगळेजण पार्टिसिपेट होऊन काम करतात. एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर प्रत्येक वर्करला त्याचं मत विचारलं जातं. दॅट इज कॉल्ड पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये हे 2 बेस्ट आहेत. ओके, याच्यामध्ये काही ठिकाणामध्ये कसं असतं की ऑटोक्रॅटिक हे यूज करायला लागतं, जिथे एम्प्लॉईज त्यांचं बिहेवियर जर चांगलं नसेल, ते काम करायला टाळत असतील, तर यांच्याशी त्या प्रकारे ते यूज केलं जातं. ओके, म्हणजे क्लोज सुपरविजन वगैरे केलं जातं. आणि जे एम्प्लॉईज खरोखर चांगलं काम करतायत, इन्व्हॉल्व्ड होतात कामामध्ये, तर त्यांच्यासाठी पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप फॉलो केली जाते. तर हे लिकर्ट्स नुसार हे 4 सिस्टीम्स आहेत लीडरशिपचे. ओके, सो आय होप तुम्हाला कळलं असेल. कन्सेप्ट ऑफ लिडरशिप, थेरीज लिडरशिपच्या सोप्या आहेत, फक्त त्या कुठल्या सायंटिस्टनी किंवा कुठल्या रिसर्चरनी कधी केल्यात हे लक्षात ठेवा, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ती स्टडी झाली, आणि प्रत्येक थेरीमध्ये काय वेगळं आहे हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड द कन्सेप्ट. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मोटिवेशन बघू. ओके, थँक्यू.